नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे फवारणी पंप, जे की सोलर फवारणी पंप आता योजना सुरू झालेली आहेत. तर या योजनेच्या अंतर्गत तुम्ही मोफत सोलर पंप योजनेसाठी अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला आता मोफत सोलर पंप इथं मिळणार आहे. तर त्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, अर्ज करताना कोणत्या चुका करायच्या नाही, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं. या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर इथं तुम्हाला तुमची फार्मर आय डी टाकायचं आहे. OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण आपली फार्मर आय डी इथं टाकून घेऊ. फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर इथं आल्यानंतर फार्मर आय डी आपण इथून टाकून घेऊ. तर फार्मर आय डी टाकल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला मोफत सोलर पंप या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथं मिळणार आहे. तर इथं जे काही आपण टाकल्यानंतर इथं OTPसाठी थोडा वेट करा. OTP सेंड झालेला आहे. तर OTP आपल्याला आल्यानंतर इथं ओकेवरती आपण क्लिक करू. OTP आल्यानंतर OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP आपल्याला आलेला आहे. तर OTP आपण इथून टाकून OTP तपासा या ऑप्शनवरती आपण आता क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर इथं थोडं लोडिंग घेईल. जर तुम्हाला साईडच्या बाहेर फेकलं तर तुम्हाला पुन्हा फार्मर आय डी टाकून OTP टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. तर फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील. तर आपली प्रोफाईल इथं अनकम्प्लिटेड आहे, म्हणजे 50%च आहे. तर आता आपल्याला ते 100% करावं लागणार आहे. तर इथं खाली तुम्हाला ग्रीन अक्षरात दिसत आहे, इथं 50% तुम्हाला. तर इथं ग्रीन एक चेकबॉक्स दिसत आहे. तर मी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे. तेव्हा चेकबॉक्सवरती तुम्ही जसे क्लिक कराल, तुमची कॅटेगरी SC आहे, ST आहे की अदर आहे ते सिलेक्ट करा. हँडिकॅप असेल तर येस करा, नसेल तर नोवरती क्लिक करून सेव्हवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही प्रोफाईल आहे इथं 100% कंप्लीट इथं होऊन जाईल. तर इथं आपली 100% प्रोफाईल इथं कंप्लीट झालेली आहे. घटकासाठी अर्ज करा इथं तुम्हाला दाखवेल. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं आता आपल्याला कृषी यांत्रिकीकरण, तुषार सिंचन, ठिबक सिंचन अशा विविध योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर आपण आपल्याला पहिल्याच ऑप्शनवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. सौर कुंपणसुद्धा आहे. कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं मुख्य घटक, तर पहिलाच ऑप्शन यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य. त्यानंतर यामध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, त्याचप्रमाणे आता आपल्याला यामध्ये मनुष्यचलित अवजारे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सोलर फवारणी पंप यासाठी अर्ज करण्यासाठी. त्यानंतर इथंसुद्धा दुसरे ऑप्शन अवेलेबल होतील. तर इथंसुद्धा आपल्याला आता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं दिसतील. तर पीक संरक्षण अवजारे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर बाकीचे ऑप्शन इथं इनेबल होणार नाही. एकदम शेवटचं ऑप्शन दिसेल तुम्हाला फवारणी पंप. तर यावरती क्लिक करायचं आहे. चेकबॉक्सवरती क्लिक करा. जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं अशा प्रकारचं दिसेल तुम्हाला. येसवरती क्लिक करायचं आहे. येसवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जो काही घटक निवडलेला आहे ते तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर इथं पुन्हा घटकासाठी अर्ज करा याच ऑप्शनवरती यायचं आहे. जेवढे की तुम्ही अर्ज कराल तर पुन्हा तुम्हाला इथंच यायचं आहे. आता अर्ज झाला म्हणून असं समजू नका. त्यानंतर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर 23 रुपयाचं जे काही पेमेंट आहे याला, तर 23 रुपयाच्या पेमेंटमध्ये तुम्ही मोफत सोलर पंप फवारणी पंप मिळवू शकता. तर इथं आल्यानंतर वर एक अर्ज दिसेल, अर्ज सादर करा. त्यानंतर इथं तुम्हाला येईल अशा प्रकारचं पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही अर्ज केलेला तुम्हाला इथे दिसेल कोणत्यासाठी अर्ज केलेला आहे. पुन्हा चेकबॉक्सवरती क्लिक करा. पे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर साईट जर एरर दाखवत असेल तर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे. तर आता आपण फार्मर आय डी टाकून OTP टाकून पुन्हा इथून लॉग इन करून घेत आहे. त्यानंतर तुम्ही OTP टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर पेमेंटच्या ऑप्शनवरती जायचं आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर इथं तुम्हाला फोनपे, गुगल पे त्याचं जे काही QR आहे, UPI ID, त्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग कशाच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. तर आपण QRच्या माध्यमातून करू. QRचं पेमेंट आपण ओके केलेलं आहे. स्कॅन करून पेमेंट आपण इथून आपलं डन झालेलं आहे. तरीसुद्धा इथून जर बॅग फेकलं तर पुन्हाच तुम्हाला घटकासाठी अर्ज करा यामध्ये येऊन अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करून पहा यावरती क्लिक करून तुम्हाला पुन्हा पेमेंट पशीच यायचं आहे. कधी कधी काय होते, पेमेंट पशी आल्यानंतर तुम्हाला वापस रिटर्न पाठवले जाते. तर तुम्ही अशी पुन्हा तिथेच येऊन चेक करायचं आहे. व्ह्यू हिस्ट्रीवरती क्लिक करून तुम्हाला चेक करता येईल की तुमचा अर्ज झाला की नाही. तर इथं काहीच दाखवत नाही, म्हणजे अर्ज अधिक अनपेंडमध्येच राहिलेला आहे आपला. तर तिथून जसं आपण डन करेल जे की जाऊन तर घटकासाठी अर्ज करामध्ये तर अशा सक्सेसफुलीचा मेसेज येईल तुम्हाला.
तर आता ओके आपला फॉर्म इथंच झालेला आहे. तर इथं आता ओकेवरती क्लिक करा. तर आता घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमची पावती काढू शकता. तर इथं आता यावरती क्लिक केल्यानंतर इथं पावती पहा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं पावती जी आहे तुमची डाउनलोड झालेली आहे. तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे फवारणी पंप, सोलर फवारणी पंप यासाठी आपण अर्ज केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलसुद्धा अर्ज करू शकता. अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी शेतीविषयी सर्व अपडेट्स आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील.